आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. घरालाच लागलं बघा मला. अहो सकाळपासून सगळी भांडी तशीच पडली आहेत निवांत. आणि ती तात्या साहेबांनी पाठवलेली बाई बी नाही आली आणि तुमची ऍक्सिडेंटल सूनबाई बी नाही दिसली कुठं. सपने ती माझी सून बी नाही सांगून ठेवते तुला. मग आता समधी काम खऱ्या सुनेनं करायची आहेत का? ठीक आहे करते. अजिबात कर नगस. डबल काम करून ठेवशील. तिने भेटलंय तोऱ्यात म्हणली होती ना की मी सत्ता समधी काम करीन म्हणून. आता येऊ दे तिला आणि करू दे समधी काम. आयो मम्मी आली. ए नेवळ्यात एवढा टाइम लागतोय घरी यायला. काय झालं मम्मी साहेब? काय झालं? निव्वळ आळशेच बघ तू. आणि ती कामवाली पण तुझ्यासारखीच आळशे. काम सोडून कुठं गायब झाली काय माहिती. ते मम्मी साहेब ती आता नाही येणार परत. मी तिला परत पाठवले. काय काम असेल ते मी करीन की. बरं बरं माझ्यासाठी फक्कड चहा ठेव. चहाची वेळ झाली माझी. आलं पण घाला. घेत नाहीत ना आल्याशिवाय त्या. होय होय. मिळेल का आजच्या दिवसात चहा? मंजू अगं आत्ताच आलीयस ना तू? मग लगेच काय कामाला लागलीस? जा आराम कर. हा सवय आहे मला करीन. मंजू दिवसभर ड्युटी करून थकली असशील ना तू. जा जरा विश्रांती घे. नाही ठीक आहे. एक मिनिट. आओ पप्पा तुम्ही नका करू. बरोबर नाही वाटत. ओ चित्तरकार तुम्ही तुमचं चित्तर काम करत बसा की. कशाला आलाय भांडे घासायला? अहो सत्ताच्या नाही किमान माझ्या तरी पोझिशनचा विचार करा. मंजू हे बघ माझ्या जागी तुझे वडील असते तर त्यांनी तुला असं एकटीला काम करू दिलं असतं का? मग आणि तूही त्यांना असं अडवलं असतंस का? तुमच्या जागी ते असते ना काहीतरी वेगळंच झालं असतं. तर असंच झालं असतं अजून. पण ते तुमच्यासारखे चांगले असते ना तर सगळं चांगलंच झालं असतं. आणि तेव्हा बी मी त्यांना काम करू दिलं नसतं. ही तर पोरगी असताना बापान राबायचं असते वे. तुम्ही पण दमलाय. आराम करा. नाही जोपर्यंत तू असं एकटं काम करतेस तोपर्यंत मीही तुला मदत करणार. मग तुम्हाला तुमच्या लेकीची शपथ आहे असं समजा. हा खरंच सवय आहे मला करीन.
काय गे आणि काय दंगा घालायला लागलीस माझ्या दारात? ए उठ सूट, तुझ्या दारात यायला मी काही रिकाम टिकडी नाही. माझ्या भाचीला तुझ्या तावडीतनं सोडवाय आले आम्ही. वकील साहेब द्या. मंजू ही घे. कसले पेपर आहे ते? अगं घटस्फोटाचा पेपर आहे ती. ह्याच्यावर सह्या कर आणि एकदाची मुकळी हो या जेलातनं. ए येडपट, ही समजा कुणाला विचारून करतेस का तू? मला कुणाला इचरायची काय गरज आहे? एकतर जबरदस्तीने माझ्या भाचीला सून बनवून आणल्यास, वरना आणि आमच्या आवाज चढवतेस वी. हा मग चढवणार आवाज, खरं तेच बोलते ना मी. चल ही पसारा उचला निघेत ना. हा अशी तशी हितनं जात नसते आम्ही. घटस्फोट घेतल्या बगर हितनं हटतच नसत्या. हा तुझं काही नोकर आहे आम्ही, तू सांगाल ते ऐकायचं. ए नेबळट, इज्जत देऊन टाक तिच्या हातामध्ये. पण मम्मी साहेब, हाऊस सत्याला बी नको आहे हे नातं. आणि कुणीच खुश नाही तर कशासाठी टिकवायचे लगीन? मी तयार आहे सह्या करायला. ए नेबळट, फिक्स ठरलं ना तुझं? होय. सवय कवे? हा मम्मी. आपण हिला जबरदस्ती केली नाही ना? नाही मम्मी. ही सत्ताच्या तोंडाने घटस्फोट मागते ना? होय मम्मी. सपने, तरी बी एकदा कागद वाचून घे बाई. ही आपल्याबद्दल काहीतरी वाईट साईट बोलून घटस्फोट मागत असेल आणि पुन्हा जायची तात्या साहेबाकडे रडकत थोबाड घेऊन. वय वय बघते. बघू. समजा परफेक्ट आहे बघा मम्मी. आता तुला बी ह्या घरात राहायचं नाही तर ठीक आहे, पण तात्या साहेबांकडे